नमस्कार. नेटसर्फतर्फे आपलं सहर्ष स्वागत आहे. नेटसर्फचे जे हेल्थचे प्रोडक्ट आहेत नॅट्रामोर हे तुम्ही गेल्या 7 वर्षापासून वापरताय, तर त्याचा तुम्हाला काय फायदा झाला हे जाणून घेण्यासाठी म्हणून आपण हे तुमच्याकडे आलेलो आहे. तर सर आपलं नाव काय आहे? श्रीकांत बाबलेराव. सर वय किती आहे आपलं? 70 वर्ष. 70 वर्ष. आणि राहता कुठे आपण? जोगेश्वरी न्यू श्यामनगर पूर्व. जोगेश्वरी न्यू श्यामनगर पूर्व. बरं, नेटसर्फचे नॅट्रामोर हे प्रोडक्ट वापरण्यापूर्वी तुम्हाला सर काय त्रास होता? मला चालताना थोडा दम लागायचा. ओके. आणि त्याच्यासाठी मी डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टर ECG वगैरे काढलं तर मला तुम्हाला ब्लॉकेज आहे म्हणून डॉक्टरने मला सांगितलं. ओके, म्हणजे तुम्हाला चालताना दम लागत होता आणि दम लागत होता म्हणून तुम्ही डॉक्टरांकडे गेलात आणि डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला हृदयासंबंधी ब्लॉकेज आहेत हृदयामध्ये, हा आजार सांगितला. कुठल्या कुठल्या डॉक्टरांची तुम्ही टेस्ट केली, कुठे कुठे गेलात? दादा मी फक्त आपली जोगेश्वरी वांद्रेगडवाडी श्रीकृष्ण पवार म्हणून डॉक्टर आहे. श्रीकृष्ण पवार यांचं तुम्ही चालू होतं, म्हणजे ते तुमचे फॅमिली डॉक्टर होते म्हणून त्यांचे टेस्ट तुम्ही चालू होते. बरं, मग त्रास वाढल्यानंतर तुम्ही अजून कुठल्या डॉक्टरांकडे गेलात का? नाही. बरं, मग तुम्हाला हे ब्लॉकेज आहे कळलं कुठे, म्हणजे तुम्ही कुठे त्याच्या टेस्ट केल्या? एकदम मला जेव्हा शेवटच्या स्टेपमध्ये जास्तीत जास्त त्रास व्हायला लागला, चालणं मुश्किल व्हायला लागलं, त्यावेळी मी जे हॉस्पिटल असेल आमचं साडू आहे त्यामुळे ते जे हॉस्पिटलमध्ये जायचं सवय. ओके, म्हणजे तुम्ही जे हॉस्पिटलला तुम्ही त्याची ट्रीटमेंट घेतली आणि जे हॉस्पिटलमध्ये तुम्हाला त्यांनी काय निदान सांगितलं की जे हॉस्पिटलमध्ये 10 दिवस राहिलो. 10 दिवसापासून एक्सरे पासून अँजिओग्राफी पर्यंत सगळ्या टेस्ट केल्या. अँजिओग्राफी झाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला असं हार्ट ब्लॉकेज आहे. ओके, रिपोर्ट माझ्या हातात दिले. ओके, तुमच्याकडे रिपोर्ट सुद्धा त्याचे आहेत. म्हणजे आपण इथे पाहू शकतोय की हा आपला रिपोर्ट जे आहेत सर जे हॉस्पिटल्स आहेत, त्यानंतर श्रीकांत राऊत यांचं नाव आहे, त्याचबरोबर ही तारीख जी आहे ही 22/12/2008 ची तारीख आहे आपल्याकडे. आणि आलेला हा रिपोर्ट आहे. हे ब्लॉकेज जेवढे आहेत तेवढे इथे दाखवत आहेत. काही 80% आहेत, काही 90% ब्लॉकेज इथे दिसत आहेत संपूर्णपणे. आणि त्यावेळी डॉक्टरांनी तुम्हाला काय सजेस्ट केलं? डॉक्टरने सांगितलं 1 महिन्याच्या आतमध्ये काहीतरी करा, पैसे कुठे जमा करा आणि ऑपरेशन करावं लागेल. ओके, म्हणजे तुम्हाला किती खर्च सांगितला होता त्यावेळेस? 95,000. 95,000चा त्यांनी तुम्हाला खर्च सांगितला. ओके, जे तुम्हाला रिपोर्ट दिला त्यानंतर तुम्हाला जे कोटेशन दिलं सर्टिफिकेट त्याच्यावरती दिसतं 95,000. बरं, मग आता जर विचार केला तर सर्वसामान्य म्हणून पहिला लगेच खर्च करणं शक्य होत नाही. मग तुम्हाला नेटसर्फची किंवा नॅट्रामोरची माहिती ही कोणी दिली सर? माझा पुतण्या गोव्याला होता. त्याने मला फोन केला आणि का मला असं अमूल्य औषध आहे नेटसर्फ म्हणून, तुम्ही त्या चौकशी करा, कोणाकडे कधी हे करा. आणि त्याने मला माणसाचा फोन दिला. त्याचं नाव सांगून सुभाष सावंत म्हणून कंपनीचा माणूस होता. त्याला फोन केल्यानंतर त्याने मला ते प्रॉडक्ट नंतर 2-3 महिन्यानंतर आणून दिलं. मग प्रोडक्ट चालू केलं तुम्ही, किती चालू केल्यानंतर तुम्हाला कसा त्याचा फायदा झालेला आहे? चालू केल्यानंतर काही दिवसांनी मला सर्व बरं वाटायला लागलं, दम लागायचं बंद झालं थोडासा. म्हणून मी म्हटलं चेक करूया आपण 5-6 महिन्यांनी. आमच्या आमदाराची सही हे घेतलं, एक लेटर घेतलं, नायरला गेलो. नायरला तो चेक केला, तिथे ECG आणि इको त्यांनी काढला आणि तो रिपोर्ट मला नॉर्मल त्याने सांगितला. ओके, नॉर्मल सांगितलं. आणि मला पण जाणव होतं ज्यावेळी त्रास होतो काय करत होतो त्यावेळी मला बाबा हे दम लागत नाही किंवा माझ्या सुधारणा आहे, औषधाचा काहीतरी परिणाम माझ्यावर झालेला आहे हे मला त्यावेळी जाणवलं. ओके ओके, म्हणजे तुम्हाला त्यातनं फरक दिसला आणि तुम्ही परत जाऊन ट्रीटमेंट केली तर तुम्हाला थोडं नॉर्मल वाटलेलं आहे. मग त्यानंतर तुम्ही हे प्रोडक्ट कंटिन्यू वापरताय. किती वर्ष तुम्ही हे प्रोडक्ट कंटिन्यू वापरताय? नोव्हेंबर 8 पासून जे घेतले प्रोडक्ट आहे चालू केलेले ते आजपर्यंत कंटिन्यू चालू आहे. म्हणजे एकही दिवस तुम्ही त्यात कधी फाडा केलेला नाहीये. व्हेरी गुड. मग आता कंटिन्यू प्रोडक्ट घेत आहे, परत कधी हे त्रास जाणवलाय का तुम्हाला त्यातनं? अजूनपर्यंत काहीच त्रास जाणवलेला नाही. म्हणजे परत तुम्हाला डॉक्टरकडे या त्रासासाठी जावं लागलं का? कधीच जावं लागलेलं नाही. म्हणजे आता तुम्हाला जो दम लागत होता हा आता तुम्हाला दम लागतो का? आता नाही, तेवढा दम लागत नाहीये. म्हणजे तुम्ही जर समजा 5 मिनिटं व्यवस्थित चालायचं आहे तर तुम्ही न थांबता चालू शकता. बरं, आता हे प्रोडक्ट तुम्ही वापरताय, मग घरात अजून कोण कोण वापरताय? आता मी माझ्या मुलासाठी ते प्रॉडक्ट वापरतो आणि दुसरं एक नवीन आपल्या लेडीजसाठी म्हणून हे तुम्ही घरात चालू केलं आहे. बरोबर, म्हणजे आरोग्य आपलं चांगलं राहण्यासाठी तुम्ही संपूर्ण कुटुंबाने आता नेटसर्फचे प्रोडक्ट वापरायला सुरुवात केलेली आहे. मीटिंग अटेंड केल्या, त्या मीटिंगमध्ये ज्या लोकांनी मार्गदर्शन केलं ते ऐकून मी सगळे म्हटलं कुटुंबालाच आपण चालू करूया. कुटुंब एवढं 10 माणसाचं एकाच आहे, सगळ्यांना वापरतात त्या पद्धतीने म्हणजे मी माझ्या ह्याच्यात चालू केलं. बरोबर, म्हणजे याच्यामधनं जर एक सिद्ध असं होतंय की प्रोडक्टचे तुम्हाला रिझल्टही चांगले आलेले आहेत
त्याचबरोबर तुमचे खर्चही वाचलेले आहेत आणि तुमचं कुटुंब हे सुखी आणि समाधानी झालंय, त्याला तुम्ही सहमत आहात? आहे, समज आहे. ओके, माझी धन्यवाद. मित्रमंडळी पण माझ्यामध्ये एक सांगतो मी, माझी मित्रमंडळी पण आज मला ज्यावेळी ज्या परिस्थितीत मला बघितलं त्या वेळेच्या ह्याच्यामध्ये आणि आज जे मला बघतात ते मला म्हणतात रे दादा तुम्ही काय केलंय, कसे काय तुम्ही एवढं इतकं हे केलंय. बरोबर. त्या प्रत्येकाला मी सांगत असतो की बाबा हे असं तर प्रॉडक्ट आहे आणि हे मी घ्यायला सुरुवात केली आहे, ते इफेक्ट काय होत नाही, उलट चांगलं जे होतं म्हणजे ॲलोपॅथीचे जे इफेक्ट होतात ना ते याच्यामध्ये होत नाही. बरोबर आहे. इतकं सुंदर औषध सगळं चांगलं आहे, हे सगळ्यांनी वापरा म्हणून प्रत्येकाला मी सांगत असतो. धन्यवाद. तो म्हणून भेटेल. मॅडम तुम्हाला विचारायचं आहे की यांची जी परिस्थिती होती आज तुम्हाला खरंच काय वाटतं की या प्रोडक्टमुळे त्यांचे जे आजार सगळे टळलेले आहेत, तर तुम्ही समाधानी किती आहात? खूप समाधानी. तर तुम्हालाही त्याचं टेन्शन होत होतं की बाहेर कुठे जातात काय होतंय हे टेन्शन आहे. आता या त्रासातून सुद्धा तुम्ही पण मुक्त झालेलं आहे. ओके, बरं, धन्यवाद सर तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच.